मी सारेगमप लिहित होतो हं. पल्लवी जोशींबरोबर. सो मी त्यांच्या कायम बाजूला बसलेला असायचो. सो त्यांनी मला विचारलं, "तू एरवी काय करतोस?" मी म्हटलं, "बाकी काही नाही, एकांकिका वगैरे." "मग उद्या सेटवर ये." म्हटलं, "कुठल्या?" "असंभव." तर मला ना असा एक शहारलो मी. एकतर असंभव माझ्या भयंकर आवडीची मालिका होती. हे मला का बोलवतायत तिकडे? मी गेलोच नाही 4 दिवस. हं. आज उद्या वगैरे केलं. एक दिवस एक माणूस रात्री आला 10 वाजता आणि मला तुम्हाला सेटवर बोलवलंय. आत्ता? ना हो आत्ता. मी गेलो. गुरुवार होता. गुरुवारी मी जे गेलो ना तिकडे, मी हं. सोमवारी घरी आलो परत. बापरे! कारण तिथे गेल्यावर मला चिन्मय भेटला. चिन्मय म्हणाला, की "अरे मला कळलं तू चांगलं लिहितोस वगैरे." हं. तर मी चिन्मय म्हटलं, "अरे हो, पण म्हणजे?" तो मला "काही नाही. तू पण लिही माझ्याबरोबर, मला आवडेल." म्हटलं, "अरे यार, खूप मोठी संधी आहे. म्हणजे हं. खूपच मोठी संधी आहे." आणि दुसऱ्या दिवशी चिन्मय आला नाही म्हणजे त्या सेटवर. हं. प्रत्येकाचे दिवस असतात ना यायचे. बरं. तर मला वाटलं आज चिन्मय आला नाही का? अच्छा, अच्छा. म्हटलं चिन्मय आला नाही म्हणजे पण लेखक तर तोच आहे ना? हं. तर त्यांनी सांगितलं, "नाही, नाही, काल चिन्मयने सांगितलं उद्यापासून अंबर लिहील म्हणून." चिन्मय गेला. म्हटलं व्हॉट? चिन्मयला फोन लावतोय. चिन्मय मला, "अरे माझं बोलणं आधीच झालं होतं. मी नाहीये. मी ऑक्सिजन नावाच्या सिनेमासाठी चाललोय आणि मला प्रमुख भूमिका मिळते, तर मी चाललोय." म्हटलं, "मग हे कोण करणार?" तर "तू." म्हटलं, "म्हणजे?" तो म्हणला, "म्हणजे काय नाही, आता असंच आहे." म्हटलं, "अरे बापरे! आता काय करू?" आणि असंभव ही एकमेव मालिका आहे ज्याला स्क्रीन प्लेच नव्हता. माणूस बघायचो मी. आज कोण आहे? हे दोघं आहेत काय? अच्छा चला ह्यांच्यावर आता सीन लिहा. अरे म्हणून देवा! मी मला मला पहिल्या मालिकेला पटकथा असते हे माहीतच नव्हतं. हं. मी डायरेक्ट संवाद लिहायचो. आज कोण आहेत? आज अमिता खोपकर आहेत आणि ह्या आहेत. चला मी म्हणून मी जे गुरुवारी गेलो ते सोमवारी घरी आलो. आई म्हणाली, "तू राहायलाच गेलास तिथे?" तर मी म्हटलं, "हो, म्हणजे आता काय कोणी नव्हतं." आणि मी काय करायचो, रात्री संपवायचो काम. हं. तोपर्यंत शेड्यूल घेऊन माणूस यायचा, की उद्याचे हे आहेत हां. हां. अच्छा, पण मग उद्याची कथा? तर माझ्याबरोबर तेव्हा अवधूत नावाचा डायरेक्टर होताच. कारण सतीश पण काही कारणासाठी तिथून निघून गेला. तर अवधूत म्हणाला, की "आता आपण एक-एक ट्रॅक पुढे जाऊ. हं. हा कुठपर्यंत गेलाय, ह्याच्या पुढे जाऊ." हां, हे सॉलिड आहे रे, असं असतं. म्हणलं, असंच असतं सगळीकडे." मी म्हटलं, "चला मला काय मला असंच असतं." मी आपलं लिहितोय. सुरुवातीला खूप गडबड झाली. म्हणजे एक त्यांची भाषा, ती हं. एकतर लेखकाला नवीन लेखक आल्यावरती अंगवळणी पडावी लागते. हो. अमिता खोपकर मला एकदा येऊन म्हणाल्या, "अंबर काय माहितीये, चांगलं होतंय, पण ना आम्हाला ना थोडा आमच्या पद्धतीने वेळ लागतोय करायला." हं. म्हटलं, "हो, 1-2 दिवस द्या मला. मला तशी कळली आहेत कॅरेक्टर, नका काळजी करू." अमिताताई आणि मी आमच्यात खूप छान बॉन्डिंग होतं. हं. पण ना मला त्या खूप त्रासदायक वाटायच्या. कारण ना त्या ना खूप छळायच्या सेटवर येऊन मला, हं, हं. की "हे असंच काय, तसंच काय?" आणि मला ना त्याच्यात पुढचं पण लिहायचं असायचं ना, हां. विचार करायला वेळ मिळायचा नाही. एक दिवस मी सेटवर जाऊन बसलो आणि अमिताताईंचं ना एक पानभर डायलॉग लिहिले मी असे. हं. सांगितलं, "हे घ्या तुमच्यासाठी खास." वाह! असं करून वाचायला घेतलं आणि ना 2 तास लागले त्यांना तो सीन करायला कारण ते पाठच होत नव्हतं. तर ते आले आतमध्ये. म्हणाल्या, की "एवढं लिहितात कोणी?" "अंबर 2 तास लागले रे मला पाठ करायला." मी मनात म्हटलं, "थँक्स अमिताताई. आता तुमचे सीन दीड-दीड पानांचेच असतील कारण मला लिहायला वेळ मिळाला पाहिजे, नाहीतर तुम्ही मला वेळ देणार नाही." तर सीन खूप छान असायचे. ते हं. म्हणाले, "मी कट नाही करू शकत आहे कारण सीन हं. छान आहेत, पण वेळ लागतोय." म्हटलं, "घ्या ना वेळ, काही प्रॉब्लेम नाही." आणि मग मला ना ह्या सेटवरच्या काय म्हणतात त्याला युक्त्या कळायला लागल्या, हं. की डेली सोप येणाऱ्या लेखकाकडे काय कसं बसलं पाहिजे. हं. सो तिथे जाऊन मी मग नंतर हळू त्याची चर्चा व्हायला लागली, त्याचं कौतुक व्हायला लागलं. मग संगीत कुलकर्णी आले आणि संगीत कुलकर्णी आल्यानंतर मला कळलं स्क्रीन प्ले नावाची गोष्ट असते. असते.